आहेत दगडी कामगार हरेश रामचंद्र घडशी। आतापर्यंत या सीझनमध्ये त्यांनी 4 जोथा म्हणतात त्याला 4 चौथऱ्यांची कामं केलेली आहेत। शृंगारपूर, तिवरे, नायरी, निवळी, वनगेवाडी आणि हे निवळी पलीकडचे वाडी 5वं काम त्यांचं चालू आहे। त्यांच्या जोडीला असतात शांताराम मानकरी गावचे सुंदर असे कारागीर। हे दगडी काम करताना अतिशय काळजीपूर्वक करावं लागतं। हा देवेंद्र घडशी त्यांचे पार्टनर, त्यांची उत्तम साथ त्यांना लागते या कामामध्ये। असं एक फील्डच असते, त्यांच्या फील्डला 4 माणसं आहेत। अशा पद्धतीनं सुंदर असं काम या ठिकाणी अविनाश घडशी यांच्या घराचं चाललेलं आहे। आता चौथऱ्याचा दगड लावून झालेला आहे। लास्ट एंडिंगचं काम या ठिकाणी भरतकाम म्हणतात त्याला, भरायचं काम या ठिकाणी चालू आहे। आणि अशा तऱ्हे जेवढा दगड लावायचा होता तेवढा तो लावून झालेला आहे। आणि त्याच्यानंतर याच्यावर एक फाडी लावून कॅम्पिंगचं काम चालू होईल। हे काय करतं आता? हे याला थोडीशी आपण डिझाईन देऊया, जेणेकरून आपल्या कामाचा लुक याने वाढतो। बघा असं एक हे फक्त चिव्याच्या काठीनेच करायचं ना? हां, हे आपल्या मेस चिव्याची काठी आहे ना, तिने घ्यायची आणि असं दाबत आणायचं। थोडीशी डिझाईन एक पूर्वीची लोक त्या पद्धतीत असं डिझाईन मारायची, तशी आपण फायनलला डिझाईन देऊया आणि थोडासा अट्रॅक्टिव्हपणा त्याच्यामध्ये येईल असा। ओके। याने काय होतं, दगडीचा जो प्रत्येक दगड आहे त्या दगडीमागचा फरक या ठिकाणाहून आपल्याला दिसून येतो। नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। तर हा जो तुम्ही व्हिडिओ बघितला तर ॲक्च्युली ऑफिसच्या कामासाठी मला मुंबईला जावं लागलेलं। त्याच्यानंतर घराचं चौथऱ्याचं काम सुरू झालं आहे आणि बंटीने आज शूट केलेला व्हिडिओ। तर गावाला आलो आहे आता ह्याच्या पुढची कामं सुरू होतील। ॲक्च्युली झालं आहे असं की जी आपण फाडी मागवतो, फाडी म्हणजे आमच्याकडे जांभा दगड वापरला जातो बांधकामासाठी, तो जांभा दगड आलेला नाही आहे। तर हा थोडासा प्रॉब्लेम झाला, कारण ह्याच्यामध्ये मग आता 4-5 दिवस उशीर होतो आहे घर कामाला। तर ॲक्च्युली जर जांभा दगड आला असता तर येवाला पुढची कामं सुरू झाली असती। तर ठीक आहे, तो आता येईल, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे झाला आहे। तर म्हणजे आता गावाकडे आलो आहे, त्याच कारणाने आलो आहे। तर झाले 2 दिवस, ॲक्च्युली 2 दिवस काही व्हिडिओ केल्या नव्हत्या, कारण जरा धावपळ होते। आलो त्या दिवशी गेलेलो आपण मग फाडेवाल्यांकडे, त्याच्यानंतर मग बाकीचं जे काय सामान आहे तिकडे तिकडे धावपळ होती, ती काय व्हिडिओ करता आली नव्हती। तर आज म्हटलं व्हिडिओला सुरुवात करावी। तर लास्ट टाईमला जेव्हा आपण गावी होतो तेव्हा हा जो रस्ता बघताय, तर हा रस्ता बनवलेला आपण प्रॉपर। त्याच्यानंतर इकडचं जे बांधाचं काम होतं ते बांधाचं काम पूर्ण एकदम प्रॉपर झालं आहे। इकडे बघाल ना तर इकडे बांधाचं काम मस्त पूर्ण झालेलं आहे। हा इकडे चौथरा दगडी बांधकाम आहे आणि जुनं जे काम होतं ते, जर माझी कोण नवीन व्हिडिओ बघत असेल तर ह्या ज्या दगडी दिसत आहेत तर हे दगडी आता कमी झाल्यात, बऱ्यापैकी चौथऱ्यामध्ये पण गेल्या, कारण इकडे आतून जी म्हणजे बाजूला सपोर्ट दिला जातो तर त्यासाठी पण बऱ्याचशा दगड्या गेल्यात। आणि इकडचं जे साहित्य आहे ते ह्या साईडला पूर्ण आहे। हे बघा, जर माझी कोणी व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांच्यासाठी हा थोडासा अपडेट। तर हे घराचं सामान वगैरे आपण इकडे ठेवलं आहे, इकडे माप आहेत आणि फळ्या वगैरे, त्याच्यानंतर तिकडे सामान आहे थोडं, आणि इकडे रिपा वगैरे, आणि इकडे ह्या मातीचा डोंगर। तर बरीचशी माती आपली पाठच्या बाजूची गेली आहे, थोडीशी बाकी आहे, ती पण गावातले नेणार आहेत। ॲक्च्युली मी व्हिडिओ केला होता की माती पाहिजे त्यांनी घेऊन जा, त्याच्यानंतर एवढे कॉल्स आले, काही जणांचे उचलले, काही जणांचे उचलता पण आले नाही, पण मातीला पण भरपूर मागणे एवढं मात्र समजलं। तर माती बरीचशी गेली पाठच्या बाजूची, पण आता इकडची माती आहे बाकी। तर गावातील एक दादा आहे, तो घर बांधतो आहे, तर त्याला त्यातली अर्धी माती तरी हवे,
तर मग मातीचं सगळं कॉन्ट्रॅक्ट संपलं. दगडं थोडीफार गावातल्यानेच नेली आणि बाकीची जी आहेत ती आता आपल्याला लागणार आहेत. त्यामुळं मग माती आणि दगडाचं काम झालेलं आहे. कारण हे जे आता दगड आहेत ना थोडेफार, तर त्याला कसं आजूबाजूला तर बरेचशी कामं आहेत. जसं की हे घरासमोर एक छोटीशी आपल्याला बाल्कनी टाईपचं बनवायचं आहे, तर तो दगडाचाच आपण बेस बनवणार आहे. हा दगड पण त्याच्या अंडरच जाईल. आणि बाकी इकडे कसं आहे, अजून काजूला पूर्ण राऊंड चौतारा करायचं आहे. त्याच्यानंतर छोटी मोठी कामं आहेत, त्यासाठी दगड तर लागणार. तर म्हणजे हा लास्ट टाईमचा अपडेट आहे की चौताऱ्याचं काम तेव्हा झालं नव्हतं, गच्ची वगैरे झालेली आणि त्याच्यानंतर आपण मग मुंबईला गेलेलो. चौताऱ्यासाठी गावी यायचं होतं, पण मग चौताऱ्याचं काम सुरू झालं, मग मला काय यायला जमलं नव्हतं. तर आता आलो आहे. तर आत्ता हा बघा चौताऱ्याचा हा 2 थर झालेत दगडाचे. 2 थरानंतर ह्याच्यावरती एक फाडीचा थर लागणार आहे जांभ्या दगडाचा आणि त्याच्यानंतर मग रिंग येणार आहे. तर ॲक्च्युली जांभा दगडासाठी थोडा वेट चालला आहे, त्यामुळं मग आपलं काम थोडंसं थांबलं आहे. सकाळी आलेलो 6-6:30ला पाणी वगैरे मारून झालं आहे. आता हे कसं जेव्हा आपण हे जी कामं करतो त्याला कसं सकाळ संध्याकाळ पाणी प्रॉपर हवं. तर हे झालं चौथऱ्याचं. इकडे बघा गच्ची आठवत असेल तुम्हाला, तर इकडे मोठी अशी खड्डा होता, तर तिकडे प्रॉपर दगड वगैरे भरून हा चौथरा मस्त झालेला आहे. चौथऱ्याचा बेस झाला आहे, म्हणजे अजून पूर्ण चौथरा नाही झाला आहे, तर ते काम होईल लवकरच. आणि या बाजूस बघताय तर इथं एक छोटासा एक आडवा बांध होता, तर तो पण आता काढून झाला आहे. म्हणजे आता मेन फक्त काजूचं झाड राहिलं, ते ह्याला फक्त असा कठडा प्रॉपर बांधून घ्यायचा आहे. म्हणजे मग काजूच्या झाडाला पण काय टेन्शन नाही, त्याला पण जरा मजबूतीपणा येईल. कारण आता सगळ्या बाजून त्याला तसं म्हटलं तर आपण केलं आहे बाजूला. त्याचा प्लस पॉईंट एवढाच आहे की त्याची मुलं आहेत ना ती खाली जमिनीत गेलेत. आडवी गेलेली असती ना भरपूर, तर मग प्रॉब्लेम झाला असता. मेन मुलं त्याची आहे ती खाली आहेत, त्यामुळं काय काजू आपला वाचलेला आहे फायनली. बऱ्याच जणांचा मला असा प्रश्न होता मंडळी की पाण्याचं तुम्ही कसं करताय. तर आमच्याकडे मंडळी जेव्हा घरं बांधतात ना तेव्हा पाण्याचा मोठा प्रश्न असतो. कारण पिण्यासाठी आमच्या गावाला मुबलक पाणी आहे. लकीली आमच्या खालच्या बाजूस एक विहीर आहे, ती विहीर मस्त एकदम मे महिन्यात पण चांगली भरलेली असते. त्यामुळे तिथून पाणी मोटरने आमच्या गावी येतं आणि नंतर मग गावात डिस्ट्रीब्यूट होतं. त्यामुळं पाण्याची जी काही समस्या आहे ती आमच्यासाठी नाही आहे, म्हणजे फक्त पिण्याच्या पाण्याची. मात्र जेव्हा घरं वगैरे जेव्हा बांधतो तेव्हा मग आमच्यासाठी पाणी अरेंज करणं म्हणजे एक टास्क असतो मोठा. तर अजूनपर्यंत काही छोटं मोठं आहे ते आपण मॅनेज करतो आहे. कारण नळाला पाणी येतं तर सकाळचं वगैरे आपण भरतो आहे आणि बाकीची कामं करतो. पण जेव्हा आता फाडी वगैरे लावायला सुरुवात करू, त्याच्यानंतर रोज पाणी शिंपायचं असेल तेव्हा मग आपल्याला टाकीने पाणी मागवावं लागेल. पाणी साधारण आमच्याकडे 800, 1000, 1200 या पद्धतीने रेट्स आहेत टाकींचे. म्हणजे मग एक टाकी मागवायचं झालं तर 1000 रुपये, जी की साधारण आपल्याला 2 दिवस वगैरे पुरेल. म्हणजे 2 दिवसाचे 1000 रुपये, 500 रुपये पर डे असा एक पाण्याचा हिशोब होतो. पाण्याचा जरा कॉस्टिंग गावाकडे आमचे जास्त जातो. त्याच्यातच जर जमलं तर मोटर वगैरे लावून बघूया विहिरीकडचं जर पाणी आणता आलं. पण विहिरीकडच्या पाण्याला पण थोड्या लिमिटेशन्स आहेत. म्हणजे आमच्याकडच्या ज्या विहिरी आहेत त्या फेब्रुवारी मार्चच्या मिडपर्यंत चांगल्या भरलेल्या असतात, नंतर त्याची पातळी ना खाली जाते. मग त्याच्यानंतर त्याचा उपसा नाही करू शकत आपण, कारण तेच पाणी आपण नंतर पिण्यासाठी पण वापरतो. त्यामुळं मग जर वापरायचं असेल तर फेब्रुवारी मार्चपर्यंत वापरू शकतो, त्याच्यानंतर ते पाणी आपण वापरू शकत नाही. मग त्याच्यानंतर कंपल्सरी टाकीनेच पाणी मागवायचं आहे. सकाळचे मंडळी आता लगभग आहेत ना 8:30-9 वाजलेत आणि सूर्यदेवानी चांगली एंट्री मारले. आपल्या घराच्या पाठचा पूर्ण परिसर मस्त झाला आहे. शेवग्याच्या झाडाला पण आता फुलं आलेत, जी की आता शेवग्याची आपल्याला शेंगा साधारण होळीच्या नंतरच खायला मिळतील. कारण 2-3 महिने जातात त्यांना पूर्ण प्रॉपर रेडी व्हायला. अजून मंडळी एक प्रश्न सारखा कमेंट्समध्ये येतो आहे की घराचं काम लवकर होऊ दे. माझी पण अशीच अपेक्षा आहे मंडळी की घराचं काम लवकर होऊ दे. पण मंडळी आमचं गाव खूप दुर्गम आहे, खेडेगाव आहे. आणि या पट्ट्याला होतं काय माहीत आहे, खाणी ज्या आहेत ज्या आपल्या जांभ्या दगडाच्या किंवा जे काय मटेरियल वगैरे आणायचं ते वरती आणायचं असतं. तर जांभा दगडाचा प्रॉब्लेम असा होतो, ऑर्डर त्यांच्याकडे पण भरपूर असतात आणि मग त्यांच्यासाठी जवळच्या ऑर्डर बऱ्या पडतात. मग ते काय करतात, पहिलं स्टार्टिंग त्यांचा प्रेफरन्स असतो जवळचे द्यायला आणि त्यानंतर मग आमच्याकडे येतात. तर आता जो डिले झाला आहे त्याचं रिझन पण तेच आहे. आता
1-2 दिवसात त्यांनी सांगितलं की आपण टाकू. तर 1-2 दिवसात कदाचित जांबा दगड वगैरे येईल आणि त्याच्यानंतर मग रेग्युलर कामाला सुरुवात होईल. तर हा मंडळी अपडेट आहे की घराच्या कामाबद्दल. तर घर कसं आहे मंडळी माहिती आहे का, ॲक्च्युली आपण पण जे चाललो आहे, तर जर माझे तुम्ही जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहिती आहे की सध्या आपण 2 कामं करतो आहे. मुंबईला बिझनेस सेटअपचं काम सुरू आहे आणि घराकडे घर बांधणं पण सुरू आहे. तर यावर्षी घर आपल्याला पूर्ण नाही करायचं आहे, जमणार पण नाही आहे. तर घराचा आहे ना बेस आपल्याला बनवायचा आहे, म्हणजे चौतारा होईल, चौताऱ्यावरती फाडी वगैरे लावून आपल्याला स्लॅब टाकून ते यावर्षी काम स्टॉप होईल. कारण पैसा पाणी एकटा कुठून आणणार एवढा. तर त्यामुळं घराचं काम आपलं असं ना तसं, जरी आता जरा थोडा उशीर चाललं आहे काम, पण एप्रिलच्या अगोदर आपलं काम होईल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला गणेशपूजन करून घरात एंट्री मारायची आहे. आणि बाकीची जी काही कामं आहेत ती आपल्याला दिवाळीनंतर करायची आहेत. कारण मला एप्रिलच्या अगोदर मुंबईला पण आपल्याला खास आपलं जे काम आहे ते स्वतःचं काम सुरू करायचं आहे. तर तिकडे पण थोडा टाईम जातो आहे. त्यासाठीच मग मध्ये मी सारखं जाऊन येऊन असतो आहे. आता पण आपण आलो आहे. आता साधारण म्हणजे असा विचार तर केला आहे की फाडी वगैरे प्रॉपर आली, जांबा दगड आला की मग तो लावण्याचं काम सुरू होईपर्यंत तरी थांबेन. म्हणजे 10-1 दिवस थांबण्याचा विचार आहे. मग त्याच्यामध्ये जर जावं लागलं मुंबईला तर जावं लागेल, कारण तिकडचं कामसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. बॅकएंडमध्ये कामं चालले आहेत. आता त्याच्या व्हिडिओज तर तुमच्यापर्यंत मी नाही आणू शकत आहे. जेव्हा चालू करेन प्रॉपर तेव्हा नक्कीच त्याच्या पुढे मग हळूहळू अपडेट देतच राहू. मग सध्या त्या व्हिडिओज तर नाही देत आहेत. मुंबईला गेलो की मग व्हिडिओ मी स्टॉप करतो, एका दुसरी बनवली तर बनवतो आणि त्याच्यानंतर मग परत आपण गावी येतो तेव्हा व्हिडिओ कंटिन्यू करतो. तर त्याचं रिझन ते आहे म्हणजे की तिकडे वेळ पण मिळत नाही आणि जे काही चाललं आहे ते निवांत केलं पाहिजे. त्या कारणाने मग व्हिडिओ कमी येतात मुंबईला गेलो की. इकडे खारुताई जोरात ओरडत आहेत, दोघी आहेत. तर नक्कीच मुंगूस वगैरे आलं असेल. ॲक्च्युली गावाकडे असे जेव्हा खारुताई ओरडते तेव्हा आता काय बाऊल किंवा कोल्हा वगैरे येणार नाही. आता ह्या टायमिंग आहे मुंगसांचा, मुंगसं भरपूर येतात. एवढ्या जोरात ओरडतात म्हणजे नाही जवळपासच कुठेतरी आहे. दोघी ओरडतात. आणि इकडे आंब्याला मोहर आला आहे बघा. अजून एक बऱ्याच जणांचा प्रश्न होता म्हणजे की तुझं घर असं कुठे लांब आहे का, एकटंच आहे का? तर म्हणजे माझं घर एकटं नाही आहे. ॲक्च्युली आमच्या गावात जरी आलात ना तर कोणाचंच घर असं एकटं नाही आहे. हां, फक्त आमच्या इथे असा सीन आहे की ही आमची जी 2 घरं आहेत. आता आमचं घर एकटं तर नाहीच आहे. इथे खालच्या बाजूस दिसतं आहे का, ते बघा समोर. तर खाली घराच्या बरोबर खालच्या बाजूसच एक घर आहे. सकाराम दादा आणि प्रकाश दादा 2 काका आहेत तिकडे. आणि इथेच आमचं हे मोठं घर आहे वरती. त्यामुळे आमचं घर असं कुठे एकटं नाही आहे. हां, मात्र इथून आता हा मधला जो एक गॅप आहे साधारण पकडू शकतो आपण, एक 15-20 मीटरचं अंतर आहे. तिकडे घरं नाही आहेत. ॲक्च्युली ही आमची भात शेती आहे पाठची. आणि भात शेतीनंतर ही पूर्ण आहे ही आसतवाडी दिसते आहे का पलीकडची, ती पूर्ण ही आसतवाडी आहे. त्यामुळं मग इकडे पाठी घरं नाही आहेत एवढं नक्की, एक 15-20 मीटरचं अंतर आहे. पण बाकी आमचं गाव किंवा आमचं घराच्या आजूबाजूला बरीचशी घरं आहेत. म्हणजे आमचं घर असं एकटं नाही आहे. बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की आजूबाजूला घरं दिसत नाहीत. ॲक्च्युली मी जो वावरतो हा पाठचा परिसर आहे आणि पाठचा परिसर हा शेतीचा असल्यामुळं इथे आजूबाजूला घरं नाही आहेत, पण बरीचशी घरं आहेत. ॲक्च्युली आमची मेन जी वाडी आहे ती आहे पुढे, जे वरून आपण येतो ना घराकडून, तर तिकडून ती वाडी सुरू होते. त्यामुळं घरं अशी आहेत सगळी. इकडे आमची वाडी अशी संपते, फक्त गोदडीतली ती 2 घरं पकडली त्यानंतर इकडे आमची ही वाडी आणि ही पलीकडची ही आसतवाडी. त्यामुळं मग अशी घरं तुम्हाला दिसायला अशी लांब दिसतात, पण असं काही लांब वगैरे नाही आहे. असं म्हणजे सध्या गावाकडे सुरू आहे. गावाकडे एक मात्र नक्की की तुम्ही बोलताय घर लवकर कर उशीर होते, पण म्हणजे जेव्हा आपण घर बांधकाम करायला घेतो आणि स्वतः करतो तेव्हा बऱ्याचशा उशीर होण्याचे चान्सेस आहे. कारण कसं होतं, प्रत्येक गोष्ट त्या मोमेंटला होत नाही. त्यामुळं मग होतं काय, थोडं काम उशिरा होतंच. आणि मी पहिलंच सांगितलं आहे की आपलं असं टार्गेट बेस नाही आहे की मला होळीच्या अगोदरच करायचं आहे, किंवा टार्गेट पहिला होता होळीच्या अगोदर, पण बांधाच्या कामामुळं नंतर मग तो टार्गेट आम्ही विसरून गेलो आहे की होळीच्या अगोदर काम होईल. तर काम व्हायला उशीर तर होणारच आहे. आपल्याला टार्गेट आता सध्याचं आहे बाबा
पावसाच्या अगोदर घरी जायचं आहे. जे की आपल्याला कसं आहे, मे महिन्यामध्ये भावाचं लग्न आहे काकांच्या मुलग्याचं, त्यामुळं मग एप्रिलच्या अगोदर तरी सगळी कामं करून मेन खालचं जे आहे आपला खालचा बेस आहे, खालचं पूर्ण काम करायचं आपल्याला. म्हणजे जेव्हा पुढच्या वर्षी वरचं काम किंवा बाकीचं काम करू त्या घरातून आपल्या बाहेर पडायची गरज नाही, तेव्हा कामं निवांत होत राहतील. तर असं मंडळी सध्या आहे चालू. प्रत्येकाच्या घर बांधण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतील मंडळी. अपेक्षा असतात प्रत्येकाला की आपलं घर लवकरात लवकर हो, मलाही वाटतं आहे. पण शेवटी पैसा बनायचा प्रश्न आहे म्हणजे प्रत्येक कामासाठी पैसा पुढे करावा लागतो. पैशामध्ये उशीर झाला की कामामध्ये उशीर होतो. आणि प्रत्येक वेळेस पैसा पोचून पण सामान जे आहे, जसं की आता जांभा दगड आहे, हा जांभा दगड अजून आपल्याकडे आलेला नाही आहे. त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. आता कसं आहे, ह्यावर्षी घरं बांधण्याचं प्रमाण पण जास्त आहे गावाकडे. म्हणजे आमच्याच गावात साधारण वनगेवाडीमध्ये 1-2, आमचं 3, देवलवाडी 4 आणि अजून आता कसं पौष महिना सुरू आहे त्यामुळं अजून घराचं काम सुरू नाही आहे. आता 4-5 घरं आमच्या गावातच सुरू आहेत आणि या फेब्रुवारीमध्ये परत 3-4 घरं म्हणजे 7-8 घरं बांधकाम सुरू आहे यावर्षी. मग होतं काय, आमच्या गावची ही परिस्थिती आहे. तसे आजूबाजूला पण बऱ्यापैकी घराची बांधकामं सुरू आहेत. त्यामुळं मग एवढा जांभा दगड पुरवता पण येत नाही प्रत्येकाला आणि त्यामुळं मग उशीर होत आहे. तर येईल जांभा दगड, तर 1-2 दिवसामध्ये येईल. त्याच्यानंतर आपण मग पुढची जी कामं आहेत ती चालू करणार आहे. बाकी काय बरेचसे प्रश्न बऱ्याच जणांचे असतात, त्यातले बरेचसे मी उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. अजून काय असतील तर नक्की विचारा. त्या दिवशी मला अजून एक कमेंट आलेली की घराच्याच व्हिडिओ एवढा का बनवतो आहे किंवा हे आम्हाला माहिती आहे वगैरे. तर मंडळी हे तुम्हाला माहिती आहे किंवा नाही आहे त्यापेक्षा ते माझं जे घर बनतं आहे ना, प्रत्येकाला आपलं घर हे राजवाडाच असतो. मग ते छोटं घर असो, मोठं घर असो, बंगला असो, बिल्डिंगमधलं घर असो किंवा कुठलं असो, तो महाराष्ट्रात बांधो, कुठल्या पूर्ण भारतभर बांधो, दुबईमध्ये बांधो, अमेरिकेत बांधो, प्रत्येकाला आपलं घर हा राजवाडा असतो. त्यामुळं मग शेवटी हे माझं जेव्हा घर बनतं आहे तर मला खूप भारी वाटतं आहे, छान वाटतं आहे. आणि माझे जेन्युइन सबस्क्रायबर आहेत ते सुद्धा माझ्यासोबत आहेत. तर सर्वांसाठी अपडेट म्हणून ह्या व्हिडिओ येत असतात. आणि नक्कीच ॲज अ व्लॉगर म्हणून मी आता बिझी आहे माझ्या घरामध्ये, तर घराचेच व्हिडिओ येणार. तर जेवढ्या जमतील तेवढ्या व्हिडिओ मी करणार आहे. कारण होतं आहे काय, बरेच जण जेव्हा नवीन घर बांधतील तेव्हा ह्या सगळ्या अडीअडचणी काय प्रॉब्लेम्स आलेले आहेत ना ते त्यांना पण कळतील. आणि होतं काय, आपण जेव्हा सांगतो आहे, जसं की आता मी बोललो की जांभा दगडाचं थोडं आमचं कॅल्क्युलेशन बिघडलं आहे. तर जेव्हा तुम्ही घर बांधायला घ्याल तेव्हा शक्यतो जांभा दगड ॲडव्हान्समध्येच मागून ठेवा ना. आता आमच्याकडे काय होतं, गेल्या वर्षी आम्ही जांभा दगड मागून ठेवू शकलो असतो, पण प्रॉब्लेम असा आहे म्हणजे की आमच्या पट्ट्याला ना जागेचं खूप प्रॉब्लेम आहे. आता गेल्या वर्षी जर जांभा दगड समजा मेमध्ये मी मागून ठेवला असता, पण आमच्याकडे ठेवायला जागा नव्हती. त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की ते सुद्धा करू शकत नाही. आणि जेव्हा आपण आता ऑन द स्पॉट म्हणजे जेव्हा मागायला जातो तेव्हा मग थोडासा उशिरा होतोच. त्यापेक्षा मग काम करू शकता की जसं दिवाळी वगैरे झाली त्यानंतर लगेचच त्याच्या पाठी लागायला पाहिजे होतं, तेव्हा मग आता एव्हापर्यंत फाडी आली असते. आता पण असं आहे म्हणजे की एकदम जर आपण फाडी मागवली, आता आपल्याकडे जो जांभा दगड आहे साधारण 6,500-7,000 रुपये वगैरे 200 आहे, म्हणजे 3-3.5 शेकडा. तर ह्या रेटची जी फाडी असते ती आपण मागून उगाच कुठेतरी ठेवायची, त्याचा सत्यानाश करायचा, त्यापेक्षा ती टायमावर आलेली बरी आहे. ठीक आहे, थोडासा उशीर झाला मान्य आहे. एकदा का जांभा दगड आला की तो भिंती लावायला काही जास्त वेळ होणार नाही आहे, भिंती पटापट होतील, एवढं टेन्शन नाही द्यायचं. तर होईल काम. आपलं टार्गेट आहे की बा स्लॅब तरी होळीच्या अगोदर पडावा. म्हणजे कसं आहे, स्लॅब पडला की मग महिनाभर पाणी वगैरे खाईल. कारण होळीमध्ये मग आमच्याकडे कामं करत नाहीत. एकदा होम लागला की पालखी जाईपर्यंत मग घराची कामं किंवा कोणतीही कामं बंद असतात. आणि मग ती डायरेक्टली जेव्हा पालखी जाईल रांजणने, म्हणजे देव परत जातात, तेव्हा मग बाकीच्या कामाला सुरुवात होतो. मग त्याच्यानंतर आपण मग बाकी काही इंटिरियरचं काम आहे किंवा छोटी मोठी कामं आहे ती करू शकतो आहे. पण तोपर्यंत तरी स्लॅब झाला पाहिजे असं टार्गेट सध्या आहे. म्हणजे होळीच्या अगोदर स्लॅब झाला की आपण जरा मोकळे होऊ. तर बघूया कसं कसं होतं आहे, काय काय होतं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एकटा असल्यामुळे सगळ्या गोष्टी हँडल करता पटापट येत नाही. तर तुम्ही समजून घ्या. असं काही नाही आहे की उशीर होतो किंवा काय, तर आपलं काही खास टार्गेट नव्हतं. आणि हे काम बरेच जण विचारतात किती जाईल, काय जाईल. तर आम्ही एक एस्टिमेट थोडंफार काढलं आहे. म्हणजे माझं कसं आहे, कॉन्ट्रॅक्ट वगैरे आपण दिलेलं नाही. जे काही काम आहे ते आपण स्वतः करतो आहे. स्वतः म्हणजे
स्वतःच्या यायचं एक एक काम करून घ्यायचं आणि मग पुढे व्हायचं. त्यामुळं मग असं एस्टिमेट असं मोठं नाही काढलेलं आहे, पण हां जे बेसिक काय आहे ते काढलेलं आहे. तर जेव्हा हे पूर्ण होईल त्याच्यानंतर मी बजेट वगैरे जे काय आहे ते एक्झॅक्टली सांगू शकतो, आत्ता सांगत नाही आहे. असं मंडळी, जेव्हा जेव्हा अपडेट देता येतील तेव्हा तेव्हा देईनच तुमच्यापर्यंत. पण सध्या तरी आता गावाकडे आलो आहे, गावाकडचे व्हिडिओज येतील तुमच्यापर्यंत, कामाच्या पण येतील आणि बाकीच्या पण येतील. तर हा एक ओव्हरऑल अपडेट होता घराच्या कामाबद्दलचा. तर घराचं काम आता आपलं मेन झालेलं आहे. सगळं बांधाचं झालं, रस्त्याचं झालं, चौथऱ्याला सुरुवात झाली आहे. फक्त आता फाडी आली की त्याच्यानंतर मग पुढच्या कामाला सुरुवात होईल. तर चला मंडळी, प्रश्न विचारणं मंडळी तुमचं काम आहे, नक्कीच प्रश्न विचारा, उत्तरं द्यायचं काम मी नक्की करेन. काही शंका कुशंका असतील त्यासुद्धा विचारा. कधी घर मंडळी बांधताय ना तर ह्या तुमच्या कामाला येतील शंका, कारण गावच्या साईडला घर बांधताय म्हणजे प्रत्येक गोष्टीची माहिती हवी. तर आता कसं मी गावीच राहिल्यामुळं बऱ्यापैकी माहिती आहे. कृष्णा तर सोबत आहे, तर ॲक्च्युली आपण ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणूनच त्याला आपण घेतलेलं आहे. फक्त आपण सोबत आहोत आणि सोबत घेऊन काम करतो आहे, त्यामुळं कसं आहे त्यालाही बरं पडतं आहे, मलाही बरं पडतं आहे. असो चला मंडळी, आत्तापुरतं तरी इथे थांबूया. गावाला आलो आहे तर हा म्हटलं ओव्हरऑल एक अपडेट देतो घराचं नेमकं आता सिच्युएशन काय आहे. तर घराची सिच्युएशन तुम्हाला कळायला असेलच. आपलं एप्रिलच्या अगोदर टार्गेट आहे की घरात जायचं. तर चला आत्तापुरतं तरी मंडळी इथे थांबूया. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.